अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात नातेसंबंधाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 57 वर्षीय आजोबाने आपल्या अवघ्या 3 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी माना पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उज्ज्वल आत्माराम नाईक हा मूळचा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील रहिवासी असून काही खासगी कामानिमित्त तो आपल्या मूळ गावी आला होता। याच दरम्यान त्याने 3 वर्षीय नातीला चॉकलेटचे आमिष दाखवत घराबाहेर नेल्याचे तपासात समोर आले आहे। यानंतर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असून हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबियांनी माना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीला अटक केली। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास माना पोलीस करत आहेत। या संतापजनक घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अहम रजा, RCN न्यूज, मूर्तिजापूर।